स्वित्झर्लंड येथील जगप्रसिद्ध एसएफएस ग्रुपच्या मदतीने बेळगावातील महेश फाउंडेशनच्या नवीन शाळा आणि कौशल्य केंद्रात नवीन वर्गखोलीचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला। महेश फाउंडेशन गेल्या 15 वर्षांपासून वैद्यकीयदृष्ट्या अपंग आणि वंचित मुलांसाठी काम करत आहे। उत्कर्षा लर्निंग सेंटर ही या मुलांसाठी खास शाळा 6 वर्षांपासून कार्यरत आहे। उत्कर्षा लर्निंग सेंटर सध्या 640 मुलांना सेवा पुरवते आणि 500हून अधिक मुलांपर्यंत पोहोचण्याच्या महत्त्वाकांक्षेने महेश फाउंडेशन नवीन शाळा आणि कौशल्य केंद्र इमारत बांधत आहे। एसएफएस ग्रुप हे ॲप्लिकेशन, क्रिटिकल प्रिसिजन घटक आणि असेंब्ली, मेकॅनिकल फास्टनिंग सिस्टीम, दर्जेदार टूल्स आणि लॉजिस्टिक सोल्युशन्स यांचा जगभरातील अग्रगण्य पुरवठादार आहे। एसएफएस ग्रुप एजीमध्ये इंजिनियर केलेले घटक, फास्टनिंग सिस्टीम्स आणि डिस्ट्रीब्युशन आणि लॉजिस्टिक्स या 3 विभागांचा समावेश आहे, जे कंपनीच्या संबंधित व्यवसाय मॉडेल्सचे प्रतिनिधित्व करतात। एसएफएस ग्रुप हे महेश फाउंडेशनच्या अनेक उपक्रमांचे प्रमुख समर्थक आहेत। फाउंडेशनच्या विद्यमान सुविधेमध्ये वर्गखोल्यांचा विस्तार करण्यापासून ते रक्तपेढी आणि लघु विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यापर्यंत एसएफएस समूहाची अतुलनीय बांधिलकी गेल्या 15 वर्षांपासून यशासाठी निर्णायक ठरली आहे। सध्या महेश फाउंडेशन नवीन वर्गखोल्या बांधत आहे। एसएफएस ग्रुप या सर्व मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे। महेश फाउंडेशनच्या न्यू स्कूल आणि स्किल सेंटर बिल्डिंगमध्ये नवीन क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी एसएफएस ग्रुप स्वित्झर्लंडचे सीईओ जेन्स ब्रू म्हणाले की पहिली पायरी नेहमीच सर्वात कठीण आणि महत्त्वाची असते। 15 वर्षांपूर्वी हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याबद्दल मी महेश फाउंडेशनचे मनापासून कौतुक करतो। हा 15 वर्षांचा खडतर प्रवास खरोखरच प्रशंसनीय आहे। मला आशा आहे की एसएफएस ग्रुप आणि महेश फाउंडेशन दोघांच्या एकत्रित कार्याने येणारा काळ हा अजून उज्ज्वल ठरेल। Seeing that the Mahesh Foundation is blossoming, is growing, and is providing even more help to the local society here. So I believe the first step is always the most difficult and the most important one. And truly I admire the Mahesh Foundation doing this step 15 years ago, with that spirit, with that belief, with that dedication. And I'm also very happy that we found and crossed paths 8 years ago, so that also we as SFS Group could do this first step together with you. And I hope we can do many more steps in future together jointly. All the best to you. Good health. संस्थेसोबत कार्य करण्याचा आम्हाला आनंद होत आहे आणि हा माझ्या आयुष्यातील एक खास दिवस आहे। एसएफएस समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी वोल्कर दोस्तमन यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की मी 1.5 वर्षानंतर येथे परतलो आहे। आज महेश फाउंडेशनने जे काही केले आहे ते पाहून मला खूप आनंद झाला। आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या कार्यांमध्ये त्यांना मदत करू शकलो आणि त्यांना सहकार्य करू शकलो। After 1.5 years, I came back, and it's an absolute pleasure to see what has been covered during the last 1.5 years, what you have achieved, that you persisted on that way and continue to be a pillar in in the society here in the area. And provide education and foothold for all of those in need. And we are proud to be able to help and support, work together with Mahesh Foundation. So thank you very much for the opportunity. एसएफएस ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आल्फ्रेड श्नाइडर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, 1.5 वर्षांपूर्वी नव्याने सुरू होणाऱ्या रक्तपेढीचे उद्घाटन करण्यासाठी मी येथे प्रथम आलो होतो। आज पुन्हा वर्गाच्या उद्घाटनासाठी येताना मला आनंद होत आहे। मी संस्थेला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। 1.5 years ago, and I had the pleasure to inaugurate a few new rooms. And today I was happy to hear that even after quite some time you needed, or your officials needed, to give you the approval to start the operation of the blood bank in the next few weeks. I'm happy to be here again this time,
and I wish you all the best. युनिस्टील लिमिटेड सिंगापूरचे व्यवसाय विकास संचालक केल्विन एनजी यांनी एसएफएस समूहाच्या अधिकाऱ्यांसह भेट दिली आणि ते त्यांच्या भेटीमुळे आनंदी झाले आणि म्हणाले, महेश फाउंडेशनच्या कार्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे. त्यांची व्यावसायिकता आणि गरजू व्यक्तींच्या जीवनाला स्पर्श करणारे विचार खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. मुलांवर लक्ष केंद्रित करणे त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. महेश फाउंडेशन त्यांना योग्य शिक्षण आणि योग्य संधी देत आहे. मला इथे आल्याचा आनंद आणि अभिमान आहे. यशस्वी प्रवास आणि भविष्यासाठी उदंड शुभेच्छा. This is my first time to Mahesh Foundation here, and seeing this, I feel that the focus on children is important. They are the future, right? Giving them the right education, the right situation, and also the right energy that helps to generate more subsequent opportunities, right? So I'm very happy to be here. I'm so proud to be here, seeing all the happy faces and the lives that SFS has touched. Okay, so I wish you all a successful journey and also a great future. Thank you very much. महेश फाउंडेशन आणि त्यांनी केलेले काम पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण आहे. मी सर्व मुलांना सांगू इच्छितो, कृपया मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करा. तुमची स्वप्ने उंच असावीत. मी तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा देतो, असे एसएफएस ग्रुपचे ऑटोमोटिव्ह विभाग प्रमुख उर्सलँगेनॉर म्हणाले. Probably one of my most touching moments in my life to walk through this store to see what the Mahesh Foundation has done. Thank you very much for that. And to all the kids here in the room, please dream big. I want all of you to be, if your dream is a policeman, to become a policeman. If your dream is to become an engineer, to become an engineer. If your dream is to become an IT specialist, to become an IT specialist. I wish you, bottom of my heart, all my best. Good luck for your future. Please dream big. Please follow your dream. Thank you very much. एसएफएस ग्रुपचे इंडिया ऑपरेशन्स डायरेक्टर प्रशांत कोरे मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले, जेव्हाही मी येथे भेट देतो तेव्हा मला प्रेरणा मिळते. मला येथे खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते. CSR अंतर्गत तुमच्या उपक्रमाला पाठिंबा देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. महेश फाउंडेशनशी जोडल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा महेश फाउंडेशनला आमच्या पाठिंब्याची गरज असेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असू. Foundation from last 4 years, and every time I come here I get really motivated, seeing a lot of positive energy here, and it takes me in a different world. I forget all the kind of stress what we have in personal life, professional life, but when I come here I see a lot of positive energy. I see when you all children doing lot of things, it gives literally for next 1 month I don't forget this experience, and it gives me a lot of positive energy for my work at home, with family. So thank you Mahesh for giving us opportunity to support you to CSR, and I promise you whenever you need we will be there. एसएफएस ग्रुप इंडिया प्राध्यापक ली चे CFO पारस शाह म्हणाले की येथे येणे नेहमीच आनंददायी असते. आपल्याला येथे मिळणारी ऊर्जा आपल्याला सर्व नकारात्मकता विसरायला लावते आणि ती आपल्याला योग्य गोष्टी करण्यास प्रोत्साहन देते. महेश फाउंडेशनने अप्रतिम काम केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. तुम्ही अशक्य आणि अकल्पनीय असे काहीतरी केले आहे. खूप शुभेच्छा आणि भविष्यात सतत सहकार्याची अपेक्षा करतो. My side would also be a repeating, but it's always a pleasure to come here, and I always look forward to it. I ensure that I might cut out on one of my meetings, but I'll ensure that I'll spend my time here. And as all of them have rightly said, the energy that you get here makes us forget everything, and it literally boosts us to do the right thing, the good that we are doing, and it also makes us believe that we should continue to do so. I would like to thank Mahesh and his entire team who is doing this, and it's a lovely and a wonderful job. From an external perspective, this is something which is impossible, unimaginable, and you guys have done it and you have shown it. So all the very best, and I look forward with this collaboration in the future. Thank you. श्रीजेन सबरू, CEO, SFS Group IG स्वित्झर्लंड, वोल्कर दोस्तमन, CFO, SFS Group IG स्वित्झर्लंड, अल्फ्रेड श्नाइडर, चेअरमन, SFS Group इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उर्सलँगेनॉर, ऑटोमोटिव्ह विभाग प्रमुख, SFS Group IG स्वित्झर्लंड, कॅल्विन एनजी, डायरेक्टर, बिझनेस डेव्हलपमेंट, युनिस्टील लिमिटेड सिंगापूर, प्रशांत कोरे,
डायरेक्टर ऑफ इंडिया ऑपरेशन्स पारस शाह, SFS इंडियाचे CFO चंद्रकांत कुल्लोळी आणि सतीश भोसले यांचा महेश फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमावेळी गौरव करण्यात आला. यावेळी महेश फाउंडेशनची मुले, कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवक उपस्थित होते.